नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, सध्या आपण पाहतोय आपलं लाईफस्टाईल आणि जे चेंजेस आहेत, बदल हे वेगानं होत आहेत. पहा ना, आपण पूर्वी STD होता, आता STD आहे का? मोबाईल आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा, विचार करा, पूर्वी मॉल होते का? आता पूर्वी मॉलमध्ये जायचं म्हणजे सामान्य माणसाला भीती वाटायची, किती कॉस्ट असते की, महागाई किती असते की. आता मॉल आहेत, सर्रास सामान्य माणसंसुद्धा मॉलमध्ये जातात. म्हणजे स्पर्धा आहे आणि चेंज होत आहेत. प्रत्येक क्षेत्र हे बदलतं आहे मित्रांनो. पूर्वी किकवर मारणाऱ्या बाईक होत्या, टू व्हीलर, बटन स्टार्ट झाल्या, आता परत गॅसवर आल्यात, आता इलेक्ट्रिक आहेत. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये खूप वेगानं बदल होत आहेत, स्पीडनं. सगळं जग बदलतं आहे मित्रांनो. आणि उद्योगपती पण त्यांचं प्लॅनिंग त्या बदलानुसार करतात, म्हणून ते मार्केटमध्ये टिकून आहेत. आता काही जे अँबॅसेडर कार बघा, आता निरमा पावडर, म्हणजे काय झालेलं आहे, किंवा नोकिया मोबाईल, काही व्यक्तीने बदल नाही केला तर काय झालं, त्यांचं अस्तित्व नष्ट झालं. मित्रांनो, आपण पहा ना, मार्केटमध्ये कोडॅक कॅमेरा नाही, बऱ्याच काही गोष्टी मार्केटच्या आऊट झालेल्या आहेत. तसंच आपल्याला जीवनामध्ये जर जगायचं असेल तर आपल्याला बदल ॲक्सेप्ट करावंच लागेल. जसं साधं छोटंसं उदाहरण आहे मित्रांनो, आपण टू व्हीलरवर प्रवास करतो, हँडल दिलेलं आहे गाडीला, 2 ब्रेक दिलेले आहेत. ते जर रस्ता क्रॉस असेल तर तो रस्ता आपण पुढे गेल्यावर सरळ होत नाही, नॅचरल आहे ते. आपल्याला हँडल टर्न करावं लागेल, वळावं लागेल, त्यासाठी ती फॅसिलिटीज दिलेली आहे. आणि काही प्रॉब्लेम आला असेल तर एक ब्रेक काय 2-2 ब्रेक लावून गाडी जागेवर थांबवली पाहिजे. मित्रांनो, तसंच आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, चुकीच्या गोष्टीला ब्रेक लावलं पाहिजे. आणि कधीकधी आपण मार्ग पण बदलले पाहिजेत. मित्रांनो, चुकीच्या मार्गाने गेला तर तुम्ही चुकीच्याच गावाला जाणार आणि शेवटी तुम्हाला कळायला लागेल, परंतु काय उपयोग होणार नाही. आता सध्या लोकसंख्या वाढलेली आहे, पूर्वीसारखं परमनंट नोकऱ्या नाहीत, पेमेंट नाही, महागाई वाढते. दुसऱ्या बाजूला जसं मी नेहमी सांगतो की पूर्वी जमीन जी होती, आता आपण खेड्यात राहा किंवा शहरात, पूर्वी जी जमीन होती ना, ती शेतीसाठी वापरायची, ती आता राहण्यासाठी वापरत आहे. कारण घराची संख्या कमी पडते, वाढत्या लोकसंख्येनुसार अन्नधान्य कमी पडतं आहे, सगळ्या गोष्टीची सगळ्या यंत्रणेवर लोड आलेला आहे. कारण लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या वाढल्यावर सगळी महागाई वाढते, नोकरी, बेरोजगारी वाढते, अनेक काही प्रॉब्लेम तयार होतात मित्रांनो. आता भारताची लोकसंख्या जगात नंबर 1 झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण निर्णय, जसं गर्दी असेल तर आपण काळजीपूर्वक ड्रायव्हिंग केली पाहिजे ना. वेग वाढवला तर काय होईल, ॲक्सिडेंट होतील. तसंच झालेलं आहे. आता सध्या बरेच लोक पैसे कमवतात, पैसे कमी मिळत आहेत, परमनंट नोकरी नाही, पेन्शन नाही, अनेक प्रश्न आहेत, महागाई वाढलेली आहे. आणि ह्या अशा वातावरणामध्ये भयंकर खर्च करतायत. खर्चावर नियंत्रण आणा मित्रांनो. माझा व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला नसेल तर एक दिवस नक्की तुम्हाला पटणार, परंतु वेळ हे आपल्या हातातून निघून जाते. सावध व्हा. आपण खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे. बघा, आता पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट TV होती, आता LED आहे. पूर्वी बटन स्टार्ट गाड्या नव्हत्या आणि टू व्हीलरची किंमत 50,000 होती, आता 1,00,000च्या पुढे गाडीची किंमत आहे. बटन स्टार्ट आहे, वेगवेगळे डिजिटल त्याच्यामध्ये टू व्हीलरमध्ये पण आलेलं आहे. बरंच काही फॅसिलिटीज येत आहेत. हे मॉडिफिकेशन करतात कंपन्या त्यांचं प्रोडक्शन विकण्यासाठी मित्रांनो. आणि आपल्याला जसं पूर्वी मोबाईल पेजर होता, परत मोबाईल आला, त्याला इनकमिंग आउटगोईंग होतं. आता प्रत्येकाच्या घरोघर मोबाईल आहे. STD बूथ बंद पडले मित्रांनो. बरेच काही चेंजेस आहेत, ते त्यानुसार आपण आपल्या लाईफमध्ये चांगले चेंजेस करून घेतले पाहिजे. हे बदल आपल्या हातात नसतात मित्रांनो. जसं आता मॉलमध्ये टाटा, बिर्ला, बजाज ही भाजी पण विकतायत, मॉलमध्ये भाजी पण मिळते ना, ते कधी असा विचार करत नाहीत मित्रांनो. परंतु आपण सामान्य माणसं, मध्यमवर्गीय किंवा कमी उत्पन्न गटामध्ये आपण बराच काही विचार करतो, चुकीचा करतो मित्रांनो. ते करू नये एवढीच अपेक्षा आहे. आपण बचत करा, खर्च कमी करा, उत्पन्न वाढवा मित्रांनो. आणि माणूस हा नैसर्गिक आहे, जबाबदाऱ्या ह्या कृत्रिम आहेत. आपलं लग्न होतं, मुलंबाळं होतात, हे जिम्मेदारी आहे मित्रांनो. ते पार पाडण्यासाठी आपल्याला LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसीच आपल्याला तारू शकते. दुसरं कुठलंही तुम्हाला कुणीही मदत करणार नाही, नातेवाईक नाही, मित्रमंडळ नाही, कुणीच नाही. आणि आपले पैसे पण आपल्या हातानं खर्च होऊन संपून जातात. आयुष्य खर्च होतं आहे. आयुष्य किती मिळाले माहिती नाही, परंतु संपत चाललं हे नक्की आहे. आणि संकट काय येतील हे कुणालाही सांगता येत नाही. डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज, अपंगत्व, मोठा आजार आणि मृत्यू ह्या मोठ्या दुर्दैवी घटना आहेत मित्रांनो. ह्या सांगून घडत नाहीत, ह्याचा काही SMS येत नाही, ह्याचा काही फोन येत नाही,
कुठल्या टायमिंगला कुठल्या तारखेला काय घडणार आहे माहिती नसतं मित्रांनो. सावध राहणं आणि प्लॅनिंग करणं एवढंच आपल्या हातात आहे. जसं परीक्षेमध्ये कुठला प्रश्न येईल माहिती नसतो, फक्त आपल्याला अभ्यास करणं माहिती आहे. परीक्षेची डेट असते, परंतु इथं आपल्या मानवी जीवनामध्ये परीक्षेची डेट नसते. प्रत्येकाचा क्वेश्चन पेपर वेगळा असतो, कॉपी करता येत नाही. आणि कॉपी केली तर आपल्याला बरेच लोक एकमेकाचं बघून खर्च करतात, काही कामं पण करतात आणि पुन्हा फसल्यानंतर आपण तक्रार करून काही उपयोग होत नाही. मल्टी मार्केटिंग कंपनी येतात, पतपेढ्या, काही कोऑपरेटिव्ह बँका, बरेच लोक फसतात ना, लॉकआउट होतात ना बँका. मग आपण जिम्मेदारीनं आपण जीवनाचा प्रवास केला पाहिजे मित्रांनो. ह्या प्रवासामध्ये तुम्हाला आयुष्यभर साथ देण्यासाठी LIC ऑफ इंडियाची मनी बॅक पॉलिसी लाईफ टाईम, पूर्वी लिमिटेड मनी बॅक होती, आता लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे. ह्या लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसीला प्रत्येक वर्षाला आयुष्यभर पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात. असं कुठं तर होतं का? रोज आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. किती उरलंय माहिती नाही, किती मिळालंय माहिती नाही, कमी होत चाललं हे नक्की आहे. आणि आयुष्य कमी होत चालल्यानंतर काय होतं, आपला पैसे कमवायचा काळ पण कमी होतो आणि आपल्या जिम्मेदारी वाढत असतात. जसं एखाद्याचं लग्न झालं तर काय होतं, मुलं बाळ होतात, ते मोठी व्हायला लागतात, खर्च वाढतो का नाही. आणि दुसऱ्या साईडला पैसे कमवायचा पिरियड कमी होतो. नोकरी व्यवसाय असेल, आपला व्यवसाय असेल तरीसुद्धा आपण आपल्या शरीराचे स्पेअर पार्ट कमजोर होतात का नाही दिवसेंदिवस. ही काही चुकीची गोष्ट आहे का मित्रांनो? हे आपल्या डोळ्यासमोर घडत असताना आपल्याला हे रिकवर करण्यासाठी पैशाची बचत केली पाहिजे. दुसरा कुठला पर्याय नाही मित्रांनो. आणि संकट कधी येतील सांगता येत नाही. त्यासाठी LIC ऑफ इंडियाची मॅजिकल इन्कम पॉलिसी आहे मित्रांनो. मॅजिकल म्हणतो मी. मॅजिकल का म्हणतो की भरलेले पैसे वाढतात, काढल्यानंतर वाढतात, सोबत इन्शुरन्स कवर वाढत जातं. तसं कुठलीही पॉलिसी तुम्हाला वय वाढल्यावर मिळत नाही, परंतु ही पॉलिसी प्रीमियम न भरता मोठी होती, वाढत जाते, इन्क्रीज होते आणि भरलेले पैसे पण वाढत जातात आणि पैसे पण मिळतात. म्हणजे तुम्हाला हे असा एक मॅजिकल तुमच्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे, मॅजिकल हत्यार आहे जीवनामध्ये, लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी LIC ऑफ इंडियाची. आणि ह्याला इंटरेस्ट पण जास्त आहे मित्रांनो आणि गॅरंटेड आहे. महत्त्वाचं मला सांगा, गॅरंटेड इन्कमची फार गरज आहे, कारण खर्च वाढत आहे आणि इन्कम कमी होत आहे. असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडतं आहे. वय वाढते म्हणजे काय होतं, आपण बड्डे साजरा करतो, हे चुकीचं आहे मित्रांनो. करू नये असं नाही मग, परंतु कारण आपलं लॉस होतं आहे, आपलं आयुष्य कमी होतं आहे ना, आपण सेलिब्रेशन करतो किंवा आभाळ टेकल्यासारखं वाटतं. टेकलेलं नाही मित्रांनो. सत्य परिस्थिती आपण नेहमी अभ्यास केला पाहिजे आणि इम्प्लिमेंट केलं पाहिजे. हे स्वतःच्या हितासाठी फायद्याचं आहे मित्रांनो. बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी कळत नाहीत वेळेत आणि आत्ताच्या काळामध्ये कुणीच ऐकत नाही. उलटं काम करतात लोक, खर्च जास्त करतात, कर्ज काढून करतात. आणि हे जग जे बदलतं आहे, अस्तित्व नष्ट का होतं माणसाचं किंवा कुठल्याही संस्थेचं, की आपण वेळोवेळी बदल नाही करून घेतला तर. आता बघा, पूर्वीच्या काळात लोक प्लॅनिंग करायचे, परंतु आत्ताच्या काळात प्लॅनिंग करत नाहीत आणि सत्य गोष्टीला कुणी सत्य म्हणत नाही सध्याच्या काळामध्ये. आता LIC ऑफ इंडियामध्ये पूर्वी पॉलिसी करायचे, आत्ताचे नवीन जनरेशनमध्ये म्युच्युअल फंडामध्ये करतात. आता म्युच्युअल फंड ही कंपनी सांगते की सब्जेक्ट टू मार्केट आणि आपण म्हणतो गॅरंटेड. म्हणजे प्रॉडक्टच जर आपल्याला तिथे गॅरंटी नसेल आणि जीवन पण गॅरंटेड नसेल किंवा आपण किती वर्ष कमवणार आहे पैसे, तर आपण हे प्रॉडक्ट घेऊन अजून धोक्यात जाणार मित्रांनो. करू नये असं नाही, कुठली गुंतवणूक वाईट नसते, परंतु फाउंडेशन मजबूत केलं पाहिजे. पिरॅमिड, आपलं फायनान्शियल पिरॅमिड मजबूत पाहिजे की जेणेकरून कुठलीही संकट आली तर आपल्याला त्याच्यातनं दिलासा मिळेल, आधार मिळेल, फायदा होईल. LIC ऑफ इंडियामध्ये जसं 10,000 रुपये भरले की आम्ही तुम्हाला 50 लाख रुपये लिहून देतो. म्हणजे जे भरले नाहीत पैसे, जे ठेवले नाहीत त्याची गॅरंटी प्लस तुम्हाला त्याच्यावर बोनस पण देतो आपण. मित्रांनो, मॅजिकल आहे. पैसा तुमचा 24 तास तुमच्यासाठी कार्य करतो. सिक्युरिटी आणि इन्कम. आता बघा, आपण सिक्युरिटी आणि इन्कम दोन्ही गोष्टी कुठंच घडत नाहीत मित्रांनो. आपण घराला सिक्युरिटी करतो, दारावर दार लावतो, कॅमेरा लावतो, लॉक लावतो चांगल्या प्रतीचं, परंतु तिथं आपल्याला खर्च करावा होता आणि तो रिटर्न मिळत नाही किंवा सिक्युरिटीमुळं आतल्या घरातल्या वस्तू डबल होत नाहीत, इन्क्रीज होत नाहीत. परंतु इथे LIC ऑफ इंडियामध्ये अधिकची सिक्युरिटी म्हणजे मोठी सिक्युरिटी मिळते, इन्कम सिक्युरिटी. जसं 10,000 भरले की 50 लाख आणि 50 लाखावर बोनस मिळतो मित्रांनो. आणि आपले पैसे वाढतात सिक्युरिटी मिळून. घराला दारावर दार लावलं म्हणून काय घरातल्या वस्तू वाढतात का? समजून घ्या विषय. आपल्याला केवळ चांगल्या गोष्टी समजल्या नसल्यामुळेच आपलं नुकसान होतं आणि ॲक्शन आपण उचलत नाही चांगल्या गोष्टीला. खर्च करायला माणूस लगेच तयार होतो, परंतु बचत करायला तयार होत नाही. म्हणजे हे आपणच आपल्यावर मोठं संकट आपण तयार करतो मित्रांनो.
आता बघा आमचा अनुभव सांगतो 25 वर्षाचा. पूर्वी असे मॅजिकल प्लॅन नव्हते तरी पण लोक पॉलिसी काढायचे. लिमिटेड पिरियडचं मिळायचं 15, 20, 25. त्याच्यानंतर पॉलिसी बंद व्हायची आणि मॅच्युरिटी झाल्यानंतर LIC आणि पॉलिसी होल्डरचा काही संबंध राहत नव्हता. आता तसं नाही, लाईफटाईम गॅरंटेड इन्कम आहे, प्लस इन्शुरन्स वाढतोय आणि पैसे वापरायला पण मिळतात. 1 वर्षाला पैसे वापरायला मिळतात. पूर्वी 3 वर्षाला वापरायला मिळायची. मनी बॅक पॉलिसीमध्ये 4-4 वर्षाला पैसे मिळायचे, 3-3 वर्षाला मिळायचे, 5-5 वर्षाला मिळायचे. आता वर्षाला मिळतात आणि लाईफटाईम मिळतात, गॅरंटेड मिळतात. मित्रांनो, आपण जर विचारात आणि आपल्या कार्यात जर बदल नाही केला तर आपल्याला मार्केटमधनं एक्झिट व्हावं लागेल. म्हणजे आपलं महत्त्व कमी होईल. जसं एखाद्या मोठा तहसीलदार कलेक्टर पदावर असतात तो पण त्यांना किती किंमत असते, समाजात पण असते आणि घरात पण असते. पुन्हा रिटायर झाल्यानंतर त्यांना घरात पण कोणी किंमत देत नाही आणि समाजात पण देत नाही. म्हणजे पदावर आहे तोपर्यंत किंमत असते. तसं आपल्याकडे पैसे आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. पैसे नसेल तर आपल्याला किंमत ऑटोमॅटिक दर दिवशी आपली कमी होते. जसं एखादी 4 व्हीलर आपण विकत घेतली तर त्याचं व्हॅल्युएशन कमी होते ना दिवसेंदिवस. तसंच आहे माणसाचं पण. जसं एखादी जुनी गाडी झाल्यावर कितीही काम करता येत नाही, स्पेअर पार्ट गळती, स्पीडनं गाडी चालवता येत नाही. तसंच आहे माणसातसुद्धा उतार वयामध्ये माणसाला काम होत नाही. आणि ही भरपाई करून घ्यायची असेल तर तुम्हाला बचतीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि LIC ऑफ इंडियाशिवाय बचत कुठंच होऊ शकत नाही. कारण मार्केटमध्ये जी बचत करतो ना आपण ते टेम्पररी गुंतवणूक आहे मित्रांनो, कधी काढू शकतो. इथं लॉकिंग सिस्टम असतं आणि त्याच्यामुळे आता तर 15 वर्षानंतर तुम्हाला आयुष्यभर बेनिफिट मिळते. 15 वर्षानंतर पैसेच भरायची गरज नाही. मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे, ही संधी सोडू नका. कारण 8% बचतीवर कुणीही इंटरेस्ट देत नाही. हा प्लॅन बंद होणार आहे आणि मेडिक्लेमची पॉलिसी स्टारची करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला आजारी माणूस कधी पडेल, ॲक्सिडेंट कधी होईल माहिती नाही. आपण 4 व्हीलरचा इन्शुरन्स काढतो पण माणसाचा काढत नाही. कारण आपल्या मनावर असल्यामुळे आपण मनमानी करतो आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं. आता बघा, आपण डिग्र्या घेतो, शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो आणि आपल्याला नोकरी कशी मिळते, लिमिटेड मिळते ना. आता एखादा डॉक्टर झाला किंवा एखादा कलेक्टर झाला म्हणजे त्याला किती वर्ष उत्पन्न मिळत नाही मित्रांनो. पूर्वी पेन्शन तर होती, आता पेन्शन पण नाही. म्हणजे एवढं आपण काम अभ्यास करून मोठ्या डिग्र्या घेऊनसुद्धा आपल्याला पैसे कमवायचा मर्यादित काळ मिळतो मित्रांनो, लिमिटेड. जसं 40व्या वर्षी नोकरी लागली तर 60व्या वर्षी रिटायर होणार. म्हणजे आपल्याला 20 वर्षाचे इन्कम, 30व्या वर्षी लागलं तर 30 वर्षाचे इन्कम. परंतु LIC ऑफ इंडियामध्ये पैसे टाकले की तुम्हाला आयुष्यभर इन्कम मिळतं मित्रांनो. मॅजिकल आहे का नाही. आणि पैशाची ग्रोथ होते आणि पैसे वापरायला पण मिळतात, इन्शुरन्स कवर मिळतं आणि लिक्विडिटी आहे. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. खरी प्रगती हेच आहे मित्रांनो. माझ्या स्वतःच्या 60 पॉलिसी आहेत मित्रांनो. पॉलिसीचं महत्त्व बऱ्याच लोकांना कळत नाही कारण डीपमध्ये आपण अभ्यास करत नाही. आता बरेच लोक काय म्हणतात, म्युच्युअल फंडामध्ये, SIPमध्ये, कुठं मार्केटमध्ये, मल्टी मार्केटिंगमध्ये पैसे जास्त मिळतात. मित्रांनो, मिळतात पण तिथं आपण टिकून राहू शकत नाही. बघा, ते SIPमध्ये पैसे जास्त मिळतात पण माणूस नेहमी विड्रॉल करतो पैसे. आयुष्य नॅचरल आहे ते पण विड्रॉल होतं आणि पैसे पण विड्रॉल होतात. म्हणजे एक दिवस काय होतं, सगळीकडनं निराधार होतो आपण. आता मला सांगा, जमीन, सोनं, चांदी, घर, जागा, जमीन हे ज्या गुंतवणूक आहेत हे वाईट नाहीत, परंतु ते कामाला येत नाहीत. लिक्विडिटी नसते. आपल्याला मोठी प्रॉपर्टी जर असेल, 1 कोटीचा फ्लॅट असेल, 2 कोटीचा असेल तर आपल्याला 10-20 हजार पण कधी आपल्याला वापरायला त्याच्यातली काढता येत नाही. एखाद्या फ्लॅटमध्ये असेल चांगला समजा 1 कोटीचा तर त्याचे बाथरूम किंवा 1 रूम विकता येते का. म्हणजे लिक्विडिटी नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. त्यासाठी आपण LIC ऑफ इंडियाची लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी ही खूप आपल्या हिताची आहे, आपल्या फायद्याची आहे, आयुष्यभर साथ देणारे आहेत. आपले मुलंसुद्धा आपल्याला सांभाळतील, म्हातारपणी गॅरंटी नाही. परंतु मित्रांनो, LICची पॉलिसी रायटिंग ॲग्रीमेंट आहे, गव्हर्नमेंटचं आहे, कधीही धोका देत नाही. माणसं धोका देतात परंतु हे ॲग्रीमेंट लिखित आहे. आणि 69 वर्ष झालं LIC ऑफ इंडियाला. मित्रांनो, LIC ऑफ इंडियानं फार मोठं कार्य केलेलं आहे. ही अशी ऑर्गनायझेशन आहे की नॉन करप्टेड ऑर्गनायझेशन आहे. 1 रुपयाचासुद्धा भ्रष्टाचार नाही, अशी संस्था तुम्हाला जगात पण सापडणार नाही. आणि LIC ऑफ इंडियामधले कर्मचारी खूप चांगली सर्व्हिस देतात मित्रांनो. माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो. ते एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या पैशातनं चहा पाजतात, असं कुठं मार्केटमध्ये होतं का मला सांगा. एवढी गोल्डन ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो. आणि ह्या अशा संस्थेमध्ये पैसे ठेवले तर आपल्याला खूप फायदा होईल. आपल्याला प्रॉब्लेमच नाही मित्रांनो. पैशाचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पैशाचं ॲग्रीमेंट दिलं जातं. आणि आत्ता झालं आहे काय माहिती आहे का, पगार तर कमी मिळतो आणि खर्च वाढवलेला आहे. हीच आपली चूक आहे. आपण जी खर्च वाढवतो त्याच्यामुळे आपल्याला
पैसे पुरत नाहीत आणि आपल्याला माहिती महत्त्व कळूनसुद्धा आपण पॉलिसी काढू शकत नाही. कमजोरी कुठून तयार होते इथं आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. जर आपण असं नाही केलं तर वेळ निघून जाईल, आपला प्रश्न जागेवर राहील, कधीही सुटणार नाही आणि कुणी सोडवणार नाही आणि दिवसेंदिवस तो प्रश्न गंभीर होतो. कारण एखाद्याला जर बँक लोन देत नसेल तर प्रायव्हेटमध्ये पैसे काढताना जास्त व्याज द्यावं लागतं आणि जास्त व्याज आपल्याला उत्पन्न नसताना द्यावं लागतं. म्हणजे आपण आर्थिक परिस्थिती जी वाईट झाली त्याच्यानं बाहेर निघत नाही. म्हणून तो लोक कर्जबाजारी झाले लोक सुसाईड पण करतात. कारण काय होतं, चूक ज्यावेळेस माणसाकडनं होती ना त्यावेळेस लक्ष वेळीच नाही दिलं तर ते गंभीर चूक तयार होऊन स्वतःचा जीवसुद्धा द्यायची वेळ येते. जीव दिला तर सुद्धा बरेच लोक कर्जबाजारी झालेले आत्महत्या केली तर सुद्धा त्यांची प्रॉपर्टी वगैरे किंवा त्यांचे गॅरंटर आहे त्याच्याकडनं वसूल केलं जातं. प्रश्न कधी सुटत नाही, मेल्यावर सुद्धा सुटत नाही. मित्रांनो, प्रश्न ज्यावेळेस गंभीर होतो त्यावेळेस लक्ष देण्याची गरज आहे. आपलं उत्पन्न आणि खर्च ह्याचा नेहमी आपण प्रत्येक दिवशी आपण त्याचा आढावा घेतला पाहिजे. आपण चुकीच्या गोष्टी करता कामा नये. जसं शेतकरी पेरणी करतो म्हणून भारतात काय जगामध्ये प्रत्येक माणसाला जगण्यासाठी अन्न मिळतं, तसं पैसा आपला वाढला पाहिजे, ग्रोथ केली पाहिजे, पैशावर कंट्रोल पाहिजे. चुकीच्या ठिकाणी जर पैसे ठेवलात तर काय होईल, पैसे मिळणार नाहीत आणि मानसिक त्रास होईल. एखाद्या संस्थेत पैसे बुडाले तर आपल्याला आनंद वाटतो का? मला सांगा, कित्येक लोकांचे पतपेढ्यामध्ये, कॉपरेटिव्ह बँकामध्ये, मल्टी मार्केटिंग कंपन्यांमध्ये पैसे गेले तर त्यासोबत काही लोक मानसिक तणावाखाली येऊन त्यांना आजार झाला आहे, BP, शुगर, काही लोकांनी सुसाईड पण केलेलं आहे. म्हणजे तोच पैसा अगोदर जर आपण चांगल्या ठिकाणी ठेवला असता तर ही वेळ आली नसती. बरं, प्रत्येक माणूस शेवटी सांगतोय. बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्याला नॉलेज देणारे, माहिती देणारे, मार्गदर्शन करणारे लोक भरपूर मिळतात. आम्ही अगोदर सांगतोय, आम्ही अगोदर प्रत्येक व्यक्तीला सांगतोय. मित्रांनो, सध्या काळ बदलत आहे. मी ही का सांगितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होतोय. आपण पण आपल्या विचारामध्ये आणि आपल्या कार्यामध्ये बदल केला पाहिजे. आपण बचत केली पाहिजे, खर्च कमी केला पाहिजे. आता बघा, मला सांगा, खरोखर श्रीमंती आली आहे का? मला सांगा. आता ब्लॅक अँड व्हाईट TV नाही, सायकली पण प्रमाण कमी झालेलं आहे मित्रांनो. आणि एका साईडला पेट्रोलचे रेट वाढत आहेत, गाड्याच्या किमती वाढत आहेत आणि उत्पन्न कमी आहे. पूर्वीसारखं कामं मिळतात का आता? कुठल्याही व्यवसायामध्ये किती स्पर्धा आहे, नोकरीमध्ये पेमेंट कमी आहे, टेम्पररी नोकरी आहेत. मग हे असं जर होत असताना इनबॅलन्स लाईफ होतं, हे आपण करतो आहे. जे घडायचं ते मार्केटमध्ये, काही गोष्टीवर आपलं कंट्रोल नसतं. मित्रांनो, आयुष्य थांबवता येत नाही. आयुष्य हे माणसाचं वाढत जातं आणि इकडे एंड होतो. प्रत्येकाचे लाईफ हा एंड होणार आहे. परंतु मधल्या पिरियडमध्ये जन्म आणि मृत्यू मधलं अंतर जे जीवन आहे ते व्यवस्थित जगण्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे ना. जसं पावसाळा 4च महिने असतो आणि वर्षभर 12 महिन्यापैकी 8 महिने आपल्याला पाणी प्यायला लागतं. तर आपण काय करतो आहे, डॅम मोठे मोठे बांधलेले आहेत, तिथं साठवलं जातं आणि तिथून शहराला पाणी पुरवठा केला जातो, ग्रामीण खेड्याला पाणी पुरवठा केला जातो. तसंच आहे, पैशाचा डॅम आपण तयार केला पाहिजे. आपण करत नाही ते, आपण उलटं काम करतो. क्रेडिट कार्डवरनं कर्ज करतो, बँकेतनं करतो आणि खर्च पहिलं करतो. मित्रांनो, आपल्या जे आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम निर्माण करतो आपण, ह्याला जबाबदार आपणच आहे. पुन्हा काही उपयोग बोलून होत नाही, त्याचा काही फायदा होत नाही, उलट त्रास होतो. त्यासाठी प्रत्येक आपलं पाऊल आहे ना हे सुरक्षित टाकलं पाहिजे, बचत केली पाहिजे. आलेल्या उत्पन्नातनं पहिलं बचत केली पाहिजे आणि खर्च नंतर केला पाहिजे. आपण चूक करतो, पहिलं आपण कर्ज काढून ठेवतो, खर्च करून ठेवतो आणि पैसेच उरत नाहीत. प्रत्येकाला कळतं भविष्याबद्दल, प्रत्येकाला चिंता आहे, कळतं, परंतु काही उपयोग होत नाही मित्रांनो त्याचा. आपण सर्वप्रथम बचत केली पाहिजे, नंतर खर्च केला पाहिजे. आपण काय करतो, उलटं करतो. आपण पैसे, आता बघा, बरेच लोक डाऊन पेमेंटला सुद्धा पैसे नसतात, कुठून तर आणून डाऊन पेमेंट करून कर्ज करतात आणि उत्पन्नाच्या अगोदरच आपण पैसे वापरतो. मग पैसे आले की आपला पगार निघून जातात कर्जामध्ये. मग हे असं करत करत एक दिवस आपल्याला आपली नोकरी व्यवसाय संपतो ना, वयाची 60व्या वर्षापर्यंत आपण कर्जामध्येच असतो आणि मग पुन्हा उत्पन्न बंद होतं. मग पुन्हा हे, आता बघा, आश्रमाची संख्या का वाढते, प्रत्येकाला पैशाचा प्रश्न काय आहे हा आपण तयार केला मित्रांनो. मानव निर्मित हा प्रॉब्लेम आहे, परंतु आपण दोष सगळ्यांना देतो, प्रत्येकाला दोष देतो आपण. मित्रांनो, दोष देण्यापेक्षा आपलं काही चुकलं आहे मला सांगा, ह्याच्यात जर सुधारणा केली तर नक्की चांगले दिवस येतील. आणि पैशाची ग्रोथ केली पाहिजे. आपण पैशाला डेथ करतो, पैसे संपवतो. आपण खर्च करणे म्हणजे संपणे. पैसा आपण संपवतो आणि परत म्हणतो पैसे पुरत नाहीत, पैसे उरत नाहीत. मग हे जे प्रश्न निर्माण करतोय ना आपण करतोय आणि प्रश्न दुसऱ्याला विचारतोय, दुसऱ्याकडे उत्तर कधीच मिळणार नाही मित्रांनो.
कारण सगळी आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं कधी आणता येत नाही. तसंच आहे, पैशाचं प्लॅनिंग जर नाही व्यवस्थित केलं तर आपल्याला पैसे कमवून पण वाईट दिवस येणार. जसं पावसाळ्यामध्ये जर धरणाची दारं जर नाही अडवली आणि डोळ्यासमोरून पाणी वाहून गेलं तर पाऊस पडूनसुद्धा आपल्याला पाणी प्यायला मिळणार नाही. तशीच अवस्था आहे जवळपास. मला सांगा, म्हातारपणी जगण्यासाठी पैसे नाहीत हा प्रश्न कोणी निर्माण केला आहे? आयुष्यभर तर आपण काम केलं, परंतु गेली कुठं पैसे? सोनं चांदी, घर, जागा, जमीन, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, हे सगळ्या जे गुंतवणुकीची साधनं वाईट नाहीत मित्रांनो, परंतु तुम्हाला आयुष्यभर साथ देणार नाहीत हे नक्की आहे. आयुष्यभर LIC ऑफ इंडियाची पॉलिसी साथ देणार आहे. आणि एक जसं वय वाढतं तसं तुम्हाला एक मोठी रक्कम तयार होणार आहे. म्हणजे पैसे काढून वाढतात असं कुठं तर आहे का? मला दाखवा. आपलं जीवन तर आहे का? आपलं जीवन रोज संपत चाललेलं आहे. किती मिळालं आहे माहिती नाही, किती उरलं आहे माहिती नाही. आणि माणसाचं जे पैसे कमवायचं वय पण ठराविक असतं मित्रांनो. शरीराचे पार्ट वय वाढेल तसं कमजोर होतात आणि शरीर साथ देत नाही, काम होत नाही, काम नाही झाल्यामुळे पैसे मिळत नाही, पैसे न मिळाल्यामुळे मानसिक त्रास होतो आणि आर्थिक प्रॉब्लेम निर्माण होतो. हा प्रॉब्लेम आपल्याला वेळेत सोडवला पाहिजे. जसं लग्न झाल्यावर मुलं बाळ होतात, मोठी व्हायला लागतात, शिक्षणाचा खर्च, घर जागा घेणे, म्हातारपणाचं रिटायरमेंटचे पेन्शनसाठी लागणारे पैसे, हे सगळं प्रोव्हिजन आपण केलं पाहिजे. भलं आपलं रोजचं 1000 रुपये 500 रुपये उत्पन्न असू द्या, त्याच्यातली आपण बचत केली पाहिजे. आपण करत नाही. पूर्वीच्या काळात लोक करायची, तर आताच्या काळात तर अजिबात करत नाहीत. त्यांच्या डोक्यातच हा विषय नाही मित्रांनो. आता नवीन जनरेशन आहे ना, त्यांना बचत आणि LIC म्हणजे हास्यास्पद वाटतं. मित्रांनो, LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसीमध्ये किती लोकांचा फायदा झाला हे कोरोना पिरियडमध्ये पहा. कारण बऱ्याच लोकांनी कर्ज काढून आपली खर्च भागवले, पॉलिसी होती म्हणून. आणि LICच्या पॉलिसीवरची कर्ज मिळताना त्याला EMI कसलाच नसतो. आपल्या मनावर पैसे भरायचे, त्याला सिबिल खराब होत नाही. म्हणजे आपल्या जीवनाला पैशाचा पुरवठा करणारी संस्था आहे मित्रांनो. आणि गॅरंटेड, आज मार्केटमध्ये गॅरंटेड हा शब्दच नाही राहिलेला. आणि हे सगळं जग बदलतं आहे, प्रत्येक गोष्टी जसा आता बघा ओला उबेर आलेला आहे. लोक बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, संधी आपण बघत नाही. आपण काय करतो आहे, आपण त्रास वाढवून घेतो आहे आपण मॉलमध्ये गेले की डिस्प्ले लावलेल्या वस्तू बघून आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरनं किंवा ह्याच्यावरनं पैसे पेमेंट करतो आणि पुन्हा आपण ते कर्जचे EMI भरत बसतो. म्हणजे आपण दुष्टचक्र तयार करत आहोत मित्रांनो. हे कुठं तर थांबलं पाहिजे, नाहीतर फार वाईट दिवस येणार आणि आपणच आपल्याला अडचणी टाकल्यासारखं होईल. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी घेण्यासाठी लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. बोलण्यासारखं बरंच आहे, व्हिडिओ वाढतोय म्हणून मी शॉर्टमध्ये बोलतो आहे. तुम्ही पैशाचं ॲग्रीमेंट करा. कारण काय होतं, आता सध्या पेन्शन कोणाला नाही, कामाची स्थिरता नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये चेंज होतो आहे, बदल होतो आहे. आणि जीवघेणी स्पर्धा आहे मित्रांनो. नोकऱ्या नाहीत आणि मिळायला नोकरी तर पगार योग्य नाही आणि महागाईच्या हिशोबाने तो पुरत नाही. हे सगळ्याचा प्रश्न आहे 99% लोकांचा. आणि हा सोडवला तर सुटेल, नाही तर कदापि सुटणार नाही. आपण बचत केली पाहिजे, नंतर खर्च केला पाहिजे. आपण चुकीचं करतो आणि बचत जास्त इंटरेस्ट मिळते म्हणून आपण कुठं पण पैसे ठेवतो आणि ती मुदल भांडवल आहे ते पण तोट्यात येतं आणि आपल्याला जीवनात वाईट दिवसाशिवाय दुसरं आपल्याला मार्गच उरत नाही. मग ही आपण सगळे मार्ग चुकीचे मार्गाने गेल्यामुळं आपण अडचणीत येतो. तसं होऊ नये म्हणून लगेच फोन करा. मेडिक्लेम पण घ्या आणि LICचा इन्कम प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.